नमस्कार, माझं नाव सौ सुवर्णा सद्गुरू सावंत. सौ महाराष्ट्राची स्पाइस मास्टर 2026 या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे. तर सर्वात आधी सौ महाराष्ट्राची यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद, कारण आज त्यांचे हे पारंपरिक घरगुती पद्धतीने बनवलेले खमंग उत्कृष्ट चवीचे तसेच घरचा मायेचा ओलावा असणारे हे मसाले आज या स्पर्धेमार्फत प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याची संधी सौ महाराष्ट्राने आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार, कारण जे चवीचं खाणार त्यांना सौ महाराष्ट्राची देणार. जेव्हा सौ महाराष्ट्राची स्पाइस मास्टर 2026 या स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन झालं तेव्हा सौ महाराष्ट्राची यांच्याकडून हे 5 मसाले देण्यात आले, ज्यामध्ये आहे हा बिर्याणी मसाला. अगदी खमंग आणि उत्कृष्ट चवीची बिर्याणी होते यापासून. शेल फिश मसाला, हा मसाला थोडासा वेगळा आहे, पण यापासून आपण कोळंबी, चिंबोऱ्या, शिंपल्या, लॉबस्टर यांच्या छान छान रेसिपीज बनवू शकतो आणि चव म्हणाल तर अगदी लाजवाब. गावरान रस्सा मसाला, रस्सा कोणताही असू देत, पण चमचाभर गावरान रस्सा मसाला घातला ना की रश्श्याला अगदी गावरान चव येते बरं का. मालवणी चिकन मसाला, हा मसाला तर आपल्या सगळ्यांच्याच जवळचा आहे. 5 मसाला, भाजी कोणतीही असू देत, चमचाभर 5 मसाला जर भाजीमध्ये घातला ना तर भाजीला अप्रतिम चव येते. तर ही झाली थोडक्यात मसाल्यांची ओळख. आता यांचा तिखटपणा म्हणाल तर अगदी व्यवस्थित मेंटेन केलेला आहे. खूप जाड नाही, खूप झणझणीत नाही, अगदी मीडियम स्पाइस आहे. रंग म्हणाल तर अप्रतिम आणि चव म्हणाल तर मसाला पदार्थात घालताच पदार्थ अगदी रुचकर चवीचे होतात. तर असे हे चव महाराष्ट्राची यांचे हे मसाले आहेत आणि यातलाच मसाला वापरून आजच्या स्पर्धेसाठी मी महाराष्ट्रातली एक ऑथेंटिक अशी रेसिपी बनवणार आहे, जी आपल्या सगळ्यांच्याच जवळची आहे. तर या स्पर्धेसाठी मी चव महाराष्ट्राची यांचे मसाले वापरून मालवणी चिकन थाळी बनवणार आहे, म्हणजे कोंबडी वडे बनवणार आहे. तर रेसिपी खूप छान झालेली आहे, अप्रतिम चवीची झालेली आहे. त्यामुळे व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा. सुरू करूया.